नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सायलीला मात्र अचानक दचकून जाग येते. त्यामुळे आता ती झोपायचा प्रयत्न करते आणि अर्जुन आणि सायली एकमेकांशी व्यवस्थित बोलत नसतात. त्यामुळे आता अर्जुन मात्र तिच्या आईची म्हणजेच प्रियाच्या आईची साडी, मैनावतीची साडी तिच्या अंगावर टाकतो आणि हे बघून आता सायली त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा तो म्हणतो, "ही तुझ्या आईची साडी आहे म्हणजेच मैनावती काकूंची. तू म्हणते ना मला त्यांच्याबद्दल काही बॉन्ड वाटत नाही, त्यामुळं येईल तुला आता त्यांच्या साडीमुळे झोप." आणि तेव्हा मात्र आता ती म्हणते, "हो, बरोबर आहे. आपल्या दोघांचे एकमेकांशी बोलणं जरी सुरू नसेल तर विचार किती पटतात ना, आणि हे फक्त माझाच नवरा करू शकतो." असं म्हणून रागातच ती त्याला म्हणते, "झोपते मी आता." आणि त्यानंतर मात्र तो तिला थापडतो आणि पुढे मनाशी म्हणत असतो की किती काही झालं तरी या प्रवासामध्ये मी तुझ्या सोबत आहे कायम. दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायली मात्र अगदी अर्जुनसारखा विचार करते, त्याच्यासारखंच बोलू लागते आणि कोर्टात उभी असल्यासारखं सगळं काही बोलत असते. त्यामुळे एकही पुरावा आपण सोडता कामा नये, बारीकसा बारीक आपण शोधला पाहिजे. त्यामुळे आता मला त्यांच्या घराकडे जायला हवं, असं म्हणत आता ती त्यांच्या रूमच्या दिशेने जाते आणि सगळं काही चेक करू लागते. तेवढ्यात तिला चाव्या मिळतात. या त्यांच्या घराच्याच असतील असं म्हणत ती आता त्या चाव्या घेऊन त्यांच्या घराच्या दिशेने जात असता, परंतु तिच्या हातातल्या त्या चाव्या पडतात आणि तेवढ्यात मात्र हे सगळं काही प्रिया बघत असते. दुसरीकडे मात्र आता सचिनला सोडवायला एअरपोर्टला अर्जुन निघालेला असतो, परंतु त्याला मीटिंग असते म्हणून आता सचिन त्याला इथेच थांबव असं म्हणत साक्षीच्या गाडीमध्ये बसतो. तर दुसरीकडे मीटिंग कॅन्सल होताच आता मला जेजूला सोडता येईल असं म्हणत अर्जुन पुन्हा गाडी वळवतो, परंतु सचिन त्याला तिथं दिसत नाही आणि सचिन मात्र अर्जुनला समोरनं येताना बघून प्रचंड घाबरतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा.